तर इथे माझ्याकडे काही रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या, तर चला आता आपण याची एक टेस्टी डिश बनवूया। तर इथे मी उकडलेले बटाटे घेऊन त्यात कांदा, कोथिंबीर आणि शेजवान चटणी घालून एक स्टफिंग बनवून घेतली आहे। तर ह्याचा व्हिडिओ मी शूट करायचा राहून गेला, तर आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। तर ही रात्रीची पोळी घेऊन आपण यावर पिझ्झा पास्ता सॉस, केचप आणि थोडी शेजवान चटणी असं घालून ह्याला एक पसरून घेऊया। आणि यात आपण ही जी स्टफिंग केली आहे ती लावू। तर मी ह्याचा रोल बनवते, कारण मला रोल आवडतो। कोणी कोणी याचं अर्ध्या भागात स्टफिंग लावून त्याचे टाकोस पण बनवता येतात। तर आपण यात आता कट केलेला कांदा, इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून भाज्या सुद्धा घालू शकता। तर यावर आपण आता चीज घालूया। इथे मी अमूलचं चीज घेतलेलं आहे, मला चीज भरपूर आवडतं तर मी इथे भरपूर चीज घालत आहे। त्यानंतर मला तिखट आवडतं म्हणून मी यावर थोडे चिली फ्लेक्स, थोडा ऑरेगॅनो आणि थोडा चाट मसाला याला असं पॅक करून घेते। तर हा आता रोल तयार आहे। तर आपल्याला ह्याला आता थोडंसं तव्यावर फ्राय करायचं, जेणेकरून हा क्रिस्पी होईल आणि छान लागेल। तर आता आपण आधी सगळे रोल तयार करून घेऊया। तर इथे मी 5 फ्रँकी तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण एक एक करून ह्याला तव्यावर फ्राय करून घेऊया। इथे माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तूप घेतलेलं आहे। तर तूप लावून मी हे फ्रँकी भाजणार। इथे मी ही फ्रँकी भाजून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा। इथे शिळ्या पोळ्या फेकून न देता आपण त्याच्या मस्त फ्रँकीज बनवलेल्या आहेत। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।